नमस्कार मित्रांनो, सिद्धी समर्थ एज्युकेशनवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आषाढी एकादशी निमित्त अप्रतिम भाषण मराठीमध्ये. चला तर मग सुरू करूया. युगे युगे विठेवरी उभा माझा विठ्ठल माऊली, युगे युगे विठेवरी उभा माझा विठ्ठल माऊली, भक्तांच्या सुखासाठी झाली सावळ्याची सावली, टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली पंढरी, भक्तांच्या सुखासाठी झाली सावळ्याची सावली, टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली पंढरी, टाळ मृदुंगाच्या गजरात दुमदुमली पंढरी. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झाला आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. हा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतील अत्यंत पावन आणि महत्त्वाचा सोहळा आहे. लाखो वारकरी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता विठू माऊलीच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालत असतात. विठ्ठलाच्या नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत जाणारी ही वारी म्हणजे जगातील एक अद्भुत सोहळा आहे. यामध्ये श्रीमंत, गरीब, लहान, मोठे असा कोणताही भेदभाव नसतो. आपल्या विठू माऊलीचे रूप फार सुंदर आहे. विठेवर उभा असलेला, कटेवर हात ठेवलेला हा सावळा विठ्ठल आम्हा सर्वांचे आराध्य दैवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या अनेक संतांनी आपल्या अभंगातून या विठ्ठलाची भक्ती आणि समतेची शिकवण दिली आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला, कष्ट करायला आणि प्रत्येकामध्ये देव पाहायला शिकवते. वारीमध्ये जशी शिस्त, परोपकार आणि भक्ती दिसते, तशीच सेवा आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आईवडिलांची आणि गरजूंची केली पाहिजे. हीच खरी विठ्ठल भक्ती आहे. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एकच संकल्प करूया की आपणही माणसातील देव ओळखू आणि समाजात प्रेम व शांतता पसरू. शेवटी विठ्ठलाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो. माझे माहेर पंढरपूर आहे भिवरेच्या तीर, माझे माहेर पंढरपूर आहे भिवरेच्या तीर, बाप रुक्मादेवीवर विठ्ठल माझी माऊली, बाप रुक्मादेवीवर विठ्ठल माझी माऊली, विठ्ठल माझी माऊली. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.